नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित धडा 4 कोन व कोनांच्या जोड्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील ऑनलाईन तासामध्ये कोन व कोनांच्या जोड्या या घटकातील काही उपघटकांचा अभ्यास केला होता। तर जे काही त्या घटकातील राहिलेले उपघटक आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। त्या अगोदर आपण पाहूया की आपण मागील तासामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास केला होता त्याची जरा आपण उजळणी करूयात, नंतर पुढील भाग शिकूया। ठीक आहे, तर बघा आपण काय शिकलो होतो मागील तासामध्ये। तर कोणाची ओळख करून देताना कोणाचे चिन्ह काढणे आवश्यक आहे। जसे की आकृतीमध्ये बघा, कोन ABC, कोणाचे नाव लिहिताना नेहमी शिरोबिंदू हा मध्येच आला पाहिजे। जो कोपऱ्यावरील बिंदू असतो तो शिरोबिंदू असतो। या सर्व घटकाचा आपण अभ्यास मागील तासामध्ये केला होता। तर या आकृतीमध्ये बी बिंदू आहे, तो या आकृतीचा शिरोबिंदू आहे, हे आपण मागील तासामध्ये अभ्यासले होते। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिले होते की कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग। तर आता कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग म्हणजेच काय हे देखील खूप सोपं आहे। बघा, या कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे। तर आता कोणाचा अंतर्भाग म्हणजेच काय, तर बघा, जो की ऑरेंज कलरच्या पेनाने कलर केला जो भाग दिसतोय तो आहे कोणाचा अंतर्भाग। त्याच्याच विरुद्ध जो काही येलो कलरच्या पेनाने कलर केला जो भाग आहे तो आहे कोणाचा बाह्यभाग। याचा आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला होता। तसेच आपण पाहिले होते की संलग्न कोन म्हणजेच काय। आता संलग्न कोन म्हणजेच काय, संलग्न कोणालाच लगतचे कोन असे देखील म्हणतात। तर बघा, संलग्न कोन म्हणजेच काय, तर ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन असे म्हणतात। हे आपण मागील तासामध्ये पाहिलं होतं। तसंच आपण पाहिलं होतं की कोटिकोन। तर कोटिकोन म्हणजेच काय, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटिकोन आहेत असे म्हणतात। तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं होतं, आपण काय शिकलो होतो तेव्हा की 90 अंश म्हटलं की लक्षात ठेवायचं कोटिकोन। 90 अंश म्हटलं की कोटिकोन हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं। याचा आपण अभ्यास केलेला होता। त्याचप्रमाणे आपण पुढे बघितलं होतं पूरक कोन। तर आता पूरक कोन म्हणजेच काय हे देखील आपण पाहिलं होतं। ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात। कोटिकोन म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं होतं की 90 अंश। तसेच आपण शिकलो होतो की पूरक कोन म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं होतं 180 अंश। ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात। याचा आपण मागील ऑनलाईन तासामध्ये अभ्यास केलेला होता। तर बघा मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विरुद्ध किरण म्हणजेच काय। तर बघा, विरुद्ध किरण म्हणजेच काय, ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात। तर विरुद्ध किरण हे समजून घेण्या अगोदर आपण समजून घेणार आहोत किरण म्हणजेच काय। ठीक आहे, किरण कशाला म्हणतात आणि किरण ही आकृती तयार करण्यासाठी काय करावं लागतं नेमकं। तर बघा मित्रांनो, आता किरण म्हणजेच काय हे माहिती नाही, आपण हे शिकणार आहोत। तर बघा, किरण ही आकृती तयार होण्यासाठी एका बाजूला बघा, आकृतीमध्ये बघा, किरण ही आकृती तयार होण्यासाठी एका बाजूला बाणाचे टोक आणि एका बाजूला बिंदू असणे आवश्यक आहे। एका बाजूला बिंदू आणि एका बाजूला बाणाचे टोक असतो। या ठिकाणी बघा, आकृतीमध्ये बघा, ओ बिंदू जो आहे त्याला आरंभ बिंदू असे म्हणतात। ओ बिंदू दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये, त्याला काय म्हणतात तर आरंभ बिंदू। त्याच्याच विरुद्ध बाजूने बाणाच्या तिथे जो बिंदू आहे त्याला नाव आहे पी नाव दिलेले आहे। तर याचे वाचन करताना आपण वाचन कसे करतो, तर बघा, किरण ओ पी असे याचे वाचन करतो। आता किरण ओ पी हे आकृतीचे वाचन झाले। आता आपण समजून घेत आहोत विरुद्ध किरण म्हणजेच काय। तर आता आपल्याला समजलं किरण ही आकृती तयार करण्यासाठी काय करावं लागतं, तर एका बाजूला बिंदू, एका बाजूला बाणाचे टोक। ठीक आहे, आणि त्या बिंदूला नाव दिलेलं आहे ओ आणि बाणाच्या टोकाच्या तिकडे नाव दिलेलं आहे पी। तर या आकृतीला काय म्हणतात, किरण। पुढे आपण अभ्यासणार आहोत विरुद्ध किरण। आता आपल्याला काय अभ्यासायचे, तर विरुद्ध किरण। तर बघा,
समोर आकृती दिसते, तर या आकृतीचे जरा निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की किरण ए बी, आकृतीमध्ये नीट लक्ष द्या बघा, किरण ए बी एक आहे आणि किरण बी सी एक आहे आणि या कोणाचे निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की ही विशाल कोणाची आकृती आहे. आता या ठिकाणी किरण ए सी या दोन किरणांमुळे विशाल कोन तयार झालेला आहे. या दोन किरणांचा बी हा सामायिक बिंदू आहे. तर बघा पुढे एक आकृती बघा, पुढे एक आकृती दिसते तुम्हाला, त्या आकृतीचे नीट निरीक्षण करा. बघा जरा दुसऱ्या आकृतीमध्ये बघा जरा, समोर दोन किरण आहेत. आकृतीमध्ये देखील दोन किरण आहेत बघा, निरीक्षण करा. ओ पासून क्यू पर्यंत हा किरण ओ क्यू आणि या त्याच्या विरुद्ध बाजूला ओ पासून किरण ओ पी झाला. तर आपण किरण ओ क्यू आणि किरण ओ पी या दोन किरणांचा जर विचार केला तर या दोन किरणांचा ओ हा सामायिक बिंदू आहे. आणि त्याच पद्धतीने जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्या असे लक्षात येते की ओ पी हा किरण आणि ओ क्यू हा किरण या दोन किरणांच्या पासून एक सरळ रेषा तयार झाली आहे. रेषा म्हणू शकतो किंवा सरळ रेषा, अर्थ एकच होतो, स्ट्रेट लाईन असाच होतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा या दोन किरणांपासून एक सरळ रेषा किंवा सरळ कोन तयार झाला आहे असं म्हणू शकतो. आपण सरळ कोन कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे. सरळ कोनाचं माप हे 180 अंश असते. तर या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट म्हणजे ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू हा सामायिक असतो बघा, ओ हा आरंभ बिंदू आहे, हा सामायिक बिंदू असतो. म्हणजेच किरण ओ पीचा आरंभ बिंदू ओ आहे, किरण ओ क्यूचा आरंभ बिंदू ओ आहे आणि दोन किरणांपासून सरळ रेषा तयार झालेली आहे. त्याच वेळी त्याला आपण एकमेकांचे विरुद्ध कोन असे म्हणतो. इथे तुमच्या काय लक्षात येते? आपण विरुद्ध किरणांची व्याख्या समजून घेताना असं लक्षात घेतलं होतं की ज्या दोन किरणांचा एक बिंदू सामायिक आहे. बघा आकृतीमध्ये या दोन किरणांचा ओ हा सामायिक बिंदू आहे व दोन्ही किरण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जाऊन सरळ रेषा तयार करतात, म्हणजेच 180 अंशाचा कोन तयार करतात. त्यावेळी त्यांना आपण एकमेकांचे विरुद्ध किरण असे म्हणणार आहे. म्हणजे विरुद्ध किरण होण्यासाठी एक बिंदू सामायिक पाहिजे आणि त्या दोन किरणांपासून सरळ रेषा किंवा सरळ कोन तयार झाला पाहिजे. त्याच वेळी त्या किरणांना आपण विरुद्ध किरण असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा या आकृतीत दोन किरण आहेत. बघा या आकृतीत दोन किरण आहेत. बी हा आरंभ बिंदू आहे. दोन किरण ए किरण सी आणि बी हा आरंभ बिंदू आहे. पण या दोन किरणांपासून सरळ रेषा तयार झालेली नाही, म्हणून ही विरुद्ध किरण होऊ शकत नाही. परंतु या आकृतीमध्ये बघा, जरा निरीक्षण करा. या आकृतीमध्ये बघा किरण ओ पी व किरण ओ क्यू यांपासून एक सरळ रेषा तयार झालेली आहे. दिसते तुम्हाला? किरण ओ पी व किरण ओ क्यू यांपासून एक सरळ रेषा तयार झालेली आहे आणि यामध्ये ओ हा सामायिक बिंदू आहे. त्यामुळे किरण ओ पी आणि किरण ओ क्यू हे विरुद्ध कोन आहेत. आता विरुद्ध किरण ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे. तर या संकल्पनेवरून आपण पुढील उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. आता आपण पाहणार आहोत रेषीय जोडीतील कोन म्हणजेच काय. तर बघा समजून घेऊया. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन
म्हणतात. आता रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आता तुम्हाला समोर आकृती दिसते, तुम्हाला बघा आकृती बघा. ती एक रेषा काढलेली आहे. बघा आकृती बघा, ती एक रेषा काढलेली आहे. तिला नाव दिले AB व या रेषेवर एक बिंदू घेतले. या रेषेवर एक बिंदू घेतले, त्याला नाव दिलेले आहे D. दिसते आकृतीमध्ये. त्यानंतर बघा त्याला नाव दिले D. नंतर त्या रेषेच्या वरती एक बिंदू घेतलेला आहे, त्याला नाव दिलेले आहे P. त्या रेषेच्या वरच्या साईडनी एक बिंदू घेतलेला आहे, त्या बिंदूला नाव दिले P व बिंदू D व बिंदू P या बिंदूंना जोडणारा एक किरण काढलेला आहे. दिसते सर? दिसते शेजारी आकृतीमध्ये बघा. आता या आकृतीचे निरीक्षण केले तर आपल्याला असे लक्षात येते की त्यामध्ये दोन कोन आहेत. या समोरील आकृतीमध्ये दोन कोन आहेत. तर ते कोणते? तर बघा कोन ADP. बघा निरीक्षण करा, कोन ADP. तसेच दुसरा कोन आहे कोन PDB. आता या दोन कोनांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. तर संलग्न कोन म्हणजेच काय हे आपण अभ्यासले आहे. संलग्न कोन होण्यासाठी एक भुजा सामायिक पाहिजे, एक शिरोबिंदू सामायिक पाहिजे, तसेच त्यांचे आंतरभाग हे विभिन्न पाहिजेत, म्हणजेच वेगवेगळे पाहिजेत. आपण या आकृतीमध्ये जर निरीक्षण केले तर आपल्याला सहजतेने लक्षात येते की कोन ADP, तुम्ही आकृतीचे निरीक्षण करायचे, मी काय सांगते ते बघा. कोन ADP आणि कोन PDB यांच्यामध्ये DP ही भुजा ही दोन्ही कोनांमध्ये आलेली आहे. त्याच पद्धतीने D हा बिंदू शिरोबिंदू आहे. त्याच पद्धतीने अंतर्भाग वेगवेगळे आहेत, म्हणजेच हे संलग्न कोन आहेत. आता संलग्न कोन असताना एक भुजा सामायिक आहे आणि राहिलेल्या दोन भुजा या एकमेकांच्या विरुद्ध किरण आहेत. आता बघा रेषीय जोडीतील कोन होण्यासाठी एक सामायिक भुजा पाहिजे आणि राहिलेल्या भुजा ह्या एकमेकांच्या विरुद्ध किरण पाहिजेत. आता विरुद्ध किरण म्हणजेच काय हे आपण समजून घेतलेले आहे. विरुद्ध किरण ही संकल्पना जर तुम्हाला चांगली समजली असेल तरच तुम्हाला रेषीय जोडीतील कोन समजू शकतात. एक भुजा सामायिक पाहिजे व राहिलेल्या भुजा या एकमेकांच्या विरुद्ध किरण पाहिजेत, म्हणजेच त्यांना एकमेकांशी एक सरळ रेषा म्हणजे सरळ कोन तयार केलेला पाहिजे. म्हणजेच आपण म्हणू शकतो कोन ADP व कोन PDB हे एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतात कारण त्यांची बेरीज ही 180 अंश असते. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत विरुद्ध कोन. तर आता बघा विरुद्ध कोन म्हणजेच काय. आता विरुद्ध कोन म्हणजेच काय तर ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. आता आकृतीमध्ये बघा, आता आकृती दिसते शेजारी, त्यामध्ये बघा रेषा PT व रेषा RS. मी काय बोलते ते नीट आकृतीमध्ये निरीक्षण करा. रेषा PT व रेषा RS या परस्परांना Q बिंदूत छेदतात. दिसते आकृतीमध्ये रेषा PT व रेषा RS या परस्परांना Q बिंदूत छेदतात. चार कोन तयार झाले आहेत. कोन PQR हा किरण कोन PQR हा किरण QP व किरण QR या किरणांचे विरुद्ध किरण यांनी तयार झालेला आहे. हा किरण QP व किरण QR यांनी तयार झाला आहे. QP व QR या किरणांचे विरुद्ध किरण अनुक्रमे बघा QT व QS आहेत. त्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन
कोन एस क्यू टी, बघा आकृतीमध्ये कोन एस क्यू टी आहे, म्हणून कोन एस क्यू टी हा कोन पी क्यू आरचा विरुद्ध कोन आहे असे म्हणतात. तर आता आपल्याला विरुद्ध कोनाची व्याख्या काय करता येईल हे आपण बघितलेले आहे. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो, हे आता आपण इथे शिकलेलो आहोत. आता आपण विरुद्ध कोनाचा गुणधर्म समजून घेऊया. बघा आता आपण पाहणार आहोत विरुद्ध कोनाचा गुणधर्म. तर बघा विरुद्ध कोनाचा गुणधर्म बघा आपल्याला, ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. आकृतीमध्ये बघा दिलेल्या आकृतीवरून पी क्यू एसचा विरुद्ध कोन कोणता, आपल्याला काय इथे काढायचं तर दिलेल्या आकृतीतील कोन पी क्यू एसचा विरुद्ध कोन कोणता. तर आता बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे माप कोन पी क्यू एस बरोबर ए, माप कोन क्यू एस टी बरोबर बी. त्याचप्रमाणे बघा माप कोन टी क्यू आर बरोबर सी, माप कोन पी क्यू आर बरोबर डी असे मानू. हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेले आहे, त्यानुसार आपण मांडणी करून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कोन पी क्यू एस व कोन एस क्यू टी हे रेषीय जोडीतील कोन आहेत. त्यानंतर बघा म्हणून ए अधिक बी 180 अंश, ए अधिक बी बरोबर 180 अंश. तसेच माप कोन एस क्यू टी व कोन टी क्यू आर हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून बी अधिक सी बरोबर 180 अंश, म्हणून ए अधिक बी बरोबर त्याच्या विरुद्ध बी अधिक सी, म्हणून ए बरोबर सी दोन्ही बाजूंमधून बी वजा करून, म्हणून कोन पी क्यू एस व कोन टी क्यू आर यांची मापे समान आहेत, म्हणजेच ते कोन एकरूप आहेत. त्याचप्रमाणे माप कोन पी क्यू आर बरोबर माप कोन एस क्यू टी म्हणजेच कोन पी क्यू आर व कोन एस क्यू टी एकरूप आहेत. आता बघा दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापेही समान असतात. ठीक आहे, आपल्याला यामधून हे लक्षात येते बरोबर. दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात, हे आपल्या इथे लक्षात येते. त्यानंतर आपण एक उदाहरण बघूया. बघा उदाहरण आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांनी आपल्याला विचारले की उदाहरण आपल्याला दिले रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदूत छेदतात. रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदूत छेदतात, म्हणून माप कोन ए पी डी बरोबर 47 अंश व कोन ए पी बी तसेच कोन बी पी सी आणि कोन सी पी डी यांची मापे लिहा. एका कोनाचे आपल्याला माप दिले आहे, माप कोन ए पी डीचे माप आपल्याला दिले आहे 47 अंश. तर राहिलेल्या 3 कोनांची मापे आपल्याला काढायची आहेत. तर बघा येथे आकृतीमध्ये बघा आपल्या असे लक्षात येते की ए सी ही रेषा आणि डी बी ही रेषा एकमेकींना पी बिंदूत छेदतात. बघा आकृतीचे निरीक्षण करा. ए सी ही रेषा आणि डी बी ही रेषा एकमेकांना पी बिंदूत छेदतात, त्यामुळे हे कोन तयार झालेले आहेत. कोन ए पी डी, कोन ए पी डी, कोन ए पी बी, कोन बी पी सी, कोन सी पी डी. सुरुवातीला आपण ए पी बीचा माप शोधू. ठीक आहे, सुरुवातीला आपण ए पी बीचा माप शोधू. बघा आता आपल्याला माहिती आहे कोन ए पी बी आणि कोन ए पी डी हे एक रेषीय कोन आहेत, कारण ते एका रेषेवर आहेत. तर आता या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असणार, एक रेषीय कोन असल्यामुळे त्यांची बेरीज ही 180 अंश असणार, हे आपण शिकलेलो आहोत. तसेच ते पूरक कोन देखील
आहेत हे आपण शिकलेलो आहोत. तर बघा पुढे आपल्याला काय माप काढायचे आहेत. तर बघा ACDचं माप आपल्याला बघा आपल्याला माप कोन APD आणि माप कोन APB बरोबर 180 अंश रेषीय कोन. आता आपल्याला APDचं माप माहिती आहे ते मग आता आपण इथे लिहून घेऊया बघा. म्हणून 47 अधिक माप कोन APB बरोबर 180 अंश. ठीक आहे. आता 47 इकडे धन आहेत म्हणजे ते उजवीकडे गेले की ऋण होणार. म्हणजेच माप कोन APB बरोबर 180 वजा 47. उत्तर किती आले? 180 मधून 47 वजा केले असता आपल्याला उत्तर प्राप्त होते ते म्हणजेच 133 अंश. म्हणून बघा माप कोन APB बरोबर 133 अंश. पहिल्या कोनाचं माप आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण दुसऱ्या कोनांची मापे बघू. बघा आता आपण कोन BPCचं माप शोधू. आता मी अगोदर सांगितलेल्या संकल्पनेवरून तुमच्या एक लक्षात आले की नाही की कोन BPC आणि कोन APD हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून माप कोन APD बरोबर माप कोन BPC कंसामध्ये लिहून घ्यायचे विरुद्ध कोन. म्हणून माप कोन BPC बरोबर 47 अंश. आता तसंच आपल्याला अजून एक लक्षात येते की बघा APB आणि DPC हे दोन्ही पण एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. आता बघा इकडे बघा तुम्ही समोर बघा उदाहरण सोडवण्यामध्ये बघा लक्ष द्या. स्टेप बाय स्टेप आपण उदाहरण कसं सोडवायचं ते बघतोय. त्यानंतर बघा माप कोन DPC बरोबर माप कोन APB विरुद्ध कोन. ठीक आहे. आता बघा माप कोन APB किती आहे तर 133 अंश. म्हणून माप कोन DPC बरोबर 133 अंश. APB आणि DPC हे दोन्ही पण एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत आणि माप कोन DPC आपल्याला किती मिळते तर 133 अंश. आपल्याला इथे तीनही कोनांची मापे भेटलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत बहुभुजाकृतीचे आंतरकोन. आता बहुभुजाकृतीचे आंतरकोन पाहायचे आपल्याला. त्या अगोदर त्यामध्ये आपण पाहणार आहोत बहुभुजाकृतीच्या आंतरकोनामध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणाचे आंतरकोन. आता बघा आकृतीमध्ये बघा आकृतीचे नीट निरीक्षण करा. शेजारील आकृतीमध्ये बघा त्रिकोण ABC आहे आणि कोन A, कोन B, कोन C हे त्यांचे आंतरकोन आहेत. आता बघा कोणत्याही त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. यावरून बघा माप कोन ABC अधिक माप कोन BAC अधिक माप कोन ACB बरोबर 180 अंश. कारण आंतरकोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मुलांनो बघा बहुभुजाकृतीत तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या ही त्या बहुभुजाकृतीच्या बाजूंच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. कसे ते आपण पुढील तक्त्यातून समजून घेऊया. ठीक आहे. समोर तक्ता दिसतोय तुम्हाला. त्यामध्ये बघा बाजूंची संख्या 3, बहुभुजाकृती त्रिकोण, बहुभुजाकृतीचे नाव त्रिकोण, त्रिकोणांची संख्या 1, आंतरकोनांची बेरीज 180 अंश गुणिले 1 बरोबर 180 अंश. त्यानंतर बघा बाजूंची संख्या 4, बहुभुजाकृती चौकोन, बहुभुजाकृतीचे नाव चौकोन, त्रिकोणांची संख्या 2, आंतरकोनांची बेरीज 180 अंश गुणिले 2 बरोबर उत्तर मिळते 360 अंश. त्यानंतर बघा बाजूंची संख्या 5, बहुभुजाकृती पंचकोन, बहुभुजाकृतीचे नाव पंचकोन, त्रिकोणांची संख्या 3, आंतरकोनांची बेरीज 180 अंश गुणिले 3 बरोबर 540 अंश. त्यानंतर बघा बाजूंची संख्या 6, बहुभुजाकृती षटकोन,
बहुभुजाकृतीचे नाव षटकोन. त्रिकोणांची संख्या 4 म्हणून आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 4 केले असता आपल्याला उत्तर मिळते 720 अंश. त्यानंतर बघा बाजूंची संख्या 7. बहुभुजाकृती सप्तकोन. बहुभुजाकृतीचे नाव सप्तकोन. त्रिकोणांची संख्या 5. आंतरकोनांची बेरीज 180 अंश गुणिले 5 बरोबर 900 अंश. बाजूंची संख्या 8. बहुभुजाकृती अष्टकोन. बहुभुजाकृतीचे नाव अष्टकोन. त्रिकोणांची संख्या 6 आणि आंतरकोनांची बेरीज 180 गुणिले 6 उत्तर मिळते 1080 अंश. त्यानंतर बघा n. बहुभुजाकृती बाजूंची संख्या n. बहुभुजाकृती n बाजू असलेली आकृती. बहुभुजाकृतीचे नाव गाळलेली जागा. त्रिकोणाची संख्या n-2. आंतरकोनांची बेरीज 180 अंश गुणिले n-2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या यावरून काय लक्षात येते तर सर्व बहुभुजाकृतीतील तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या ही त्या बहुभुजाकृतीच्या बाजूंच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. मुलांनो, आता आपण त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजेच काय हे समजून घेऊया. आता त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजेच काय हे समजून घेऊया. तर बघा, तर आता त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजेच काय. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. आकृतीमध्ये बघा, आकृतीचे नीट निरीक्षण करा. या आकृतीत त्रिकोण ABC ची बाजू BC पुढे वाढवल्यामुळे आकृतीमध्ये बघा, जसं सांगते तसं बघा जरा. आकृतीमध्ये बघा ABC ची बाजू BC ही पुढे वाढवल्यामुळे कोन ACD हा नवीन कोन त्रिकोणाबाहेर तयार झालेला आहे. ACD हा नवीन कोन त्रिकोणाबाहेर तयार झालेला आहे. म्हणून कोन ACD हा कोन ACBचा बाह्यकोन आहे. लक्षात येते तुमच्या. बघा त्यानंतर बघा, कोन ACD व कोन ABC ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. कोन ACD व कोन ABC ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. त्याचप्रमाणे कोन PAB व कोन QBC हे त्रिकोण ABCचे बाह्यकोन आहेत. आणखी एका आकृतीचा अभ्यास करून आपण नीट समजून घेऊया. तर बघा आकृतीमध्ये बघा, आकृतीचे नीट निरीक्षण करा. त्यामध्ये त्रिकोण PQR चे बाह्यकोन दाखवले आहेत. बघा त्रिकोण PQR चे बाह्यकोन दाखवले आहेत. ते अनुक्रमे ABCDEF या अक्षरांनी दाखवले आहेत. ते एकूण 6 कोन आहेत. म्हणजे यावरून आपल्याला समजते की प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. आता आपण पाहणार आहोत बाह्यकोनाचे गुणधर्म. आता आपण अभ्यासणार आहोत बाह्यकोनाचे गुणधर्म. बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाएवढे असते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. तर बघा शेजारी आकृतीमध्ये बघा, कोन ACD दिसतोय. कोन ACD हा कोन बाह्यकोन आहे आणि कोन ACD हा या कोणाचा बघा ACD हा बाह्यकोन आहे. ठीक आहे. आणि ACD हा ABCचा त्रिकोण ABCचा कोन ACD हा बाह्यकोन आहे आणि कोन ACB हा ACDचा लगतचा आंतरकोन आहे. म्हणून बाह्यकोनाचा आणि लगतच्या आंतरकोनाचे माप दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. बघा
बाह्य कोन आणि आंतरकोनाचे संबंध या ठिकाणी रेषीय जोडीतील कोन म्हणून सुद्धा येतो. म्हणून बाह्य कोनाचे आणि लगतच्या आंतरकोनाचे माप या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आणि बाह्य कोनाचे जे माप असतं तेच या दुरुस्त आंतरकोनाचे माप असते. आता बाह्य कोनाच्या मापा एवढेच दुरुस्त आंतरकोनाच्या मापाची बेरीज असते. म्हणून या ठिकाणी बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोनाच्या दुरुस्त आंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. आता या ठिकाणी बाह्य कोनाचा गुणधर्म आपल्याला लक्षात येईल. ABC आणि बाह्य कोनावर एक बिंदू घेऊन त्या बिंदूचे नाव आहे D. तर बघा, त्रिकोण ABC चा कोन ACD हा बाह्य कोन आहे. त्रिकोण ACB हा त्रिकोण ABC चा कोन ACD हा बाह्य कोन आहे. कोन ABC चा ACB कोन ACB हा कोन ACD चा लगतचा आंतरकोन आहे. तसेच कोन BAC व कोन ABC हे कोन ACD पासून लांब म्हणजेच दूर आहेत. कोन BAC व कोन ABC हे कोन ACD चे दुरुस्त आंतरकोन आहेत. म्हणून माप कोन ACB अधिक माप कोन ACD बरोबर 180 अंश. आता माप कोन ABC अधिक माप कोन ACB अधिक माप कोन CAB बरोबर 180 अंश. म्हणून ते बघा, म्हणून कोन ACB अधिक माप कोन ACD बरोबर माप कोन इकडे आहेत म्हणून इकडे घेतला. म्हणून माप कोन ABC अधिक माप कोन ACB अधिक माप कोन CAB. आता ACB आणि ACB ते कट झालं आहे, त्यामुळे माप कोन ACD बरोबर माप कोन APC बरोबर माप कोन CAB. ठीक आहे. आता आपण बाह्य कोनाचा गुणधर्म बघितलेला आहे. आपण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण एक उदाहरण बघूया. बघा, उदाहरण बघूया. आता आपण आपल्याला उदाहरणामध्ये विचारलेलं आहे की कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. कोन A व कोन B यांची मापे दिलेली आहेत. यांची मापे कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. काय सांगितलेलं आहे? कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. जर माप कोन ACD बरोबर 140 अंश तर कोन A व कोन B यांची मापे काढा. तर आता आपल्याला काय काढायचे बघा, या ठिकाणी ACDचं माप दिले आहे आपल्याला आकृतीमध्ये. बघा, ACDचं माप दिलेले आहे 140 अंश आणि दुरुस्त आंतरकोनाचे दिलेले आहेत. जे दुसरे आंतरकोन जे दिलेले आहेत ते आहेत कोन A आणि कोन B यांची माप आपल्याला काढायची आहेत. तर बघा, ते आता आपण कसं काढायचं. तर बघा, माप कोन ACD बरोबर किती दिले आहे? 140 अंश. पुढे लिहून घ्यायचे की दिलेले आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे माप कोन ACB बरोबर 40 अंश. हे काय आहेत? माप कोन ACB बरोबर 40 अंश रेषीय जोडीतील कोन आहेत. ACB हा रेषीय जोडीतील कोन आहे. आता ACD जर 140 अंश असेल तर माप कोन ACB 40 अंश, कारण एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत. ठीक आहे. त्यानंतर रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे आपल्याला माहिती आहे. आता म्हणून माप कोन ACB बरोबर 40 अंश मिळालेलं आहे. आता आपल्याला A आणि B चे माप काढायचे. आपल्याला प्रश्नामध्ये A आणि B चं माप काढायचं आहे. तर बघा,
माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर माप कोन ए सी डी दुरुस्त आंतरकोन. आता बाह्यकोनाचे माप हे दुरुस्त आंतरकोनाच्या मापा एवढे असते. म्हणून या ठिकाणी माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 140 अंश. म्हणून 2 माप कोन ए बरोबर 140 भागिले 2 बरोबर 70. म्हणून माप कोन ए बरोबर 70 अंश आपल्याला माप मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे माप कोन बी बरोबर किती 70 अंश. आपल्याला कोन ए व कोन बी या दोघांचेही माप या ठिकाणी मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोन व कोनांच्या जोड्या या घटकातील उपघटक, विरुद्ध किरण, रेषीय जोडीतील कोन, तसेच विरुद्ध कोन, तसेच बहुभुजाकृतीचे आंतरकोन, त्रिकोणाचा बाह्यकोन, बाह्यकोनाचे गुणधर्म या सर्व उपघटकांचा आज आपण अभ्यास केला. धन्यवाद.